तर हे देखा समोर जातीन ते शिंपल्या आयलेलो बहिणीच्या अंगे मुरुड जंजिरेला बहिणीच्या अंगे आयल्यानं ते बघा आज मुरुडचा असा नजारा आहे. पूर्ण समोरच दर्यो किनारो आहे. तर भाऊजी गेले सकाळ सकाळची शिंपल्याला समुद्रावरून आले आणि हे टोप भरून मस्तपैकी शिंपल्या घेऊन आले. बोलले की घेऊन जा, आम्ही कटालू खाऊन तुम्ही पनवेलला घेऊन जा. तर भाऊ न बोलले नको नाही बोलते घेऊनच जा. तर भाऊना थँक्यू बोललो आणि आलो. प्रवास करून एस टीचा प्रवास केलेलो, थकलेलो जाम, तरी पण रातची आयलो आम्ही आणि बोलू आता काय उद्या सकाळचे कामाला जायचं आहे. आता परत मग काय करायचं, मग धुतले मस्तपैकी, त्याला धुवून घेतले आणि टोपात मीठ टाकून बॉईल केले. ते का मस्त वापा निघतात, त्याला केलं बॉईल केले आणि मग एक अख्खा टोप भरून घेतलेले, ते ताट भरला आणि अर्धे टोपात हातील. ते टाईम न करता बोलू याला साफ करूया. साफ करायला सुरुवात केली. जवळ अर्धा तास गेलो आमचं साफ करायला. करता अर्धा तास गेलो आणि केली साफ. हे मोठे मोठे जीव होते आणि बारके पण होते. ते मोठे मोठे जीव होते ते आपण बाजूला काढले नाही का टोपात, आणि बारके होते शिंपल्या ते बाजूला काढले. ते बारक्याचा आपण तिसऱ्यांचा कालवण आणि जर फ्राय करणार आहोत. तर ते शिंपल्या यांना तिसऱ्या पण बोलतात. तर मित्रांनो, आज आपण रेसिपीमध्ये शिंपल्या म्हणजे तिसऱ्यांचा कालवण बनवणार आहोत. तर हे आपल्याला स्पेशल मुरुडवरून ताईने दिलेत. तर आजची आपली नवीन रेसिपी तुमच्यासाठी खास आपण दाखवणार आहोत शिंपल्यांचा म्हणजे तिसऱ्यांचा कालवण. तर टाईम न करता चला बनवूया शिंपल्यांचा कालवण. तर त्यासाठी आपण घेणार आहोत ते मस्तपैकी बघा खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि मिरची. ते ह्याचं वाटण करणार आहोत. हिरवा वाटण करणार आहोत. आणि दालचिनी, लवंग, कापलेला आंबा आणि टोमॅटो. तर बघा अशा प्रकारचा सर्व ठेचलेलं लसूण. तर टाईम न करता आपल्या आजच्या नवीन रेसिपीसाठी आपण स्टार्ट करणार आहोत. त्यापूर्वी हे साहित्य घेतलं आहे आणि त्यासाठी अगोदर आपण घेणार आहोत ते वाटून हिरवा वाटण. हे आपलं वाटण वाटायला घेतलंय आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपलं हिरवा वाटण आपण तयार करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा एक वाटण वाटून घेतलंय मस्तपैकी हिरवा वाटण. आणि हे ते तिसऱ्या म्हणजे शिंपल्या आणि ठेवलाय तो टोप गॅसवरती आणि टाकतोय ते आपलं तेल. त्या आपल्या रेसिपीला आता सुरुवात करणार आहोत आणि आपल्या कोली पद्धतीने घरच्या घरी तिसऱ्या म्हणजे शिंपल्यांचा रसा कालवण बनवणार आहोत. तेल तापलंय आणि तेलावरती टाकलंय दालचिनी आणि लवंग. वरून तेलावरती कांदा. आपल्या रेसिपीला स्टार्ट झाली. आजची रेसिपी आपली पहिल्यांदाच आपण दाखवतोय तिसऱ्यांचा रस्सा कालवण आणि ते पण हिरवा वाटण वाटून. आणि हा आहे तो लसूण, कांद्यावरती टाकलेला लसूण. कांदा आणि लसणाची मस्तपैकी फोडणी दिलेली आहे. आणि आपले तिसऱ्या. तर मित्रांनो, हे जे तिसऱ्या बोलतो आपण शिंपल्या, तर हे शाप स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण ह्याच्यामध्ये रेतीमध्ये असतात, ते वालूमध्ये माती असते. ते मस्तपैकी 5-6 वेळा त्याला धुवून घ्यायचे आणि बॉईल केल्यानंतर शाप धुवून घ्यायचे. आणि मस्तपैकी बघा छोटे छोटे आपण घेतलेत आणि मोठे मोठे आपण बाजूला काढलेत. तर आजची आपली रेसिपी. तर टाकला एक कांदा ब्राऊन झाला आणि टाकला हळद. तर आता सुरुवात झाली आपल्या रेसिपीला. जाऊन दे. आणि हे देखा हे टाकलं हळदीवरती थोडासा आपला आगरी कोळी मसालो. कारण हिरवा वाटण जे वाटलं आहे त्यात आपण मिरची वगैरे टाकलेली आहे. जास्त तिखट पण नाही बनवायचा. तर हा वाटण घेतला आपण 2 चम्मच, थोडासा जास्त 3 चम्मच. बघा कसला मस्त एकदम जबरदस्त वाटते तेलावरती. याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे तेलावरती. तर मित्रांनो, जे आपण खोबऱ्याचा हिरवा वाटण टाकलेला त्याला मस्तपैकी शिजून घेतलंय आणि तेल सुटलंय बघा झालंय. आणि वरून टाकणार तो आता मिक्स करणार पाणी. खोबरा एकदम पाण्यामध्ये एकदम
मिक्स करणार रसा बनवणार. ह्यो आपलो रसो तयार आहे. देखा शिंपल्यांसाठी मस्त हिरवा वाटणचो कसो कलर आयलो त्याला. मसाला पण कमीच टाकलोय कारण आपण मिरची घेतलेली त्याच्यात. आणि हे टाकतोय तो आपले शिंपल्या. हे बघा शिंपल्या तिसरे बोलतो ते. आजची आपली खास रेसिपी शिंपल्यांची. छोटे छोटे शिंपले घेतलेत मस्तपैकी. नवीन युनिक रेसिपी आहे, पहिल्यांदाच आपण बनवतो. आणि हे टाकलाय तो आंबा. आंबा टाकला तर अजून खासच. 2 कपचे आंब्याचे टाकलेत. बघा कसा कलर आलाय छानपैकी. याला 15 ते 20 मिनटं शिजत ठेवायचं आहे. आणि आता सर्व टाकून झालंय. आता टाकायचा आहे तो मीठ. तर चवीनुसार मीठ टाकूया आपण आणि शिजत ठेवूया. मीठ पण टाकलेलं आहे. 15-20 मिनिटांनी बघूया आपली रेसिपी. बघा उकल आलाय जबरदस्त प्रकारे. आपला शिंपल्यांचा कालवण झालेला आहे. आणि शिंपल्यांचा कालवण झालेला आहे. आणि हे आहेत ते दुसरे शिंपले आपण काढलेले. ते हे शिंपले भरपूर काढून ठेवले. ते ह्याचा आपण बनवणार आहोत सुके शिंपल्या. त्यासाठी टोपामध्ये घेतलाय तेल आणि कांदा कळत ठेवला. कांदा आता शिजते, ब्राऊन करायचा आहे. आणि ह्याचा सुका नाग बनवायचा आहे, सुका. तर आजची रेसिपी आपल्याला झकास होणार आहे. शिंपल्यांचा कालवण आणि सुके शिंपल्या. मित्रांनो आता हे सुके शिंपल्या बनवण्यासाठी कांद्या टोमॅटोची ग्रेव्ही झाली आणि हे शिंपल्या आपण टाकलेत. जसे कालवण बनवतो तसं आपण ही रेसिपी बनवायची, पण याची टेस्ट अलग आहे शिंपल्यांची. आणि वरून जाते ते मीठ. हे झाकण ठेवलंय आणि झाकणावरती टाकलं ते पाणी. ही सुकी शिंपल्यांची रेसिपी तयार आहे. एकदम मस्तपैकी झाली आहे बघा. पण त्याच्यामध्ये टाकली ती कोथिंबीर. आजची खास रेसिपी जबरदस्त झाली. इथं झाले ते आपलं मस्तपैकी बघा सुके शिंपले. आणि इथं आपल्या शिंपल्यांचा कालवण. शिंपल्यांचा कालवण आंबा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले शिंपल्यांचा कालवण आणि सुके शिंपल्या सुके शिंपल्या रेसिपी आपली तयार आहे. तर मित्रांनो हे आपली आजची होती रेसिपी. तर जबरदस्त आणि मस्त रेसिपी आपली झालेली आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. धन्यवाद.